हाय यूट्यूब फॅमिली, संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। आता वाजले दुपारचे 4 बघा। आताच उठलो मी, सकाळपासून झोपूनच हाव बघा। तब्येत थोडी बरोबर नाही, काल पण झोपूनच होतो दिवसभर। मागे 2-3 दिवस असं कंटिन्यू शेतातली कामं केली। ते खूप दिवस झालं उन्हाळाभर काम नाही, तर अचानकच दिवसभर कामं केली। त्या शेतातले कचरा वेचला, तर त्याच्यानं होय की काय आहे की थोडी ताप आली। तापीनं ओठाला ते झर पण उठला। मग एक गोळी घेतली, आज खूप जळजळ करू लागलं। मग झोपलो, सकाळपासून आता उठलो तर अंगणात आलो तर खूप छान पाला फुटलेला होता। मग भाजी तरी करावं म्हणून पाला तोडून घेतला बघा, एक ना एक। तर लेकरं येणार होते, आलेच वाटते। दरवाजा वाजिले, आले मग गावावरून माझ्या माहेराहून लेकरं जाऊन आले। जांभळं आणले आणि ते मोहरम होता ना कार्यक्रम मोहरमाचा, ते आज जारद म्हणून असते, गोड भात करतात। प्रत्येक ठिकाणी करतात, माझ्या माहेरी पण करतात। तर ते गोड भात आणला होता भयानं, तर ते पण खाल्ला। आणि जांभळं घेऊन मी बाहेर आलो बघा, अंगणामध्ये बसलो। माझा मोबाईल बाहेरच होता, म्हणून बाहेरच मस्त बसलो आणि जांभळं खात बसलो। तर आणखी आवाज आला मला घरातून, आई तू काय करालीस बाहेर, आई तू काय करालीस बाहेर। यांना काय माहीत, माझा अगोदरपासूनच व्हिडिओ चालू होता अंगणामध्ये झाडासोबत रोपासोबत। यायला वाटू लागलं काय कराली आई, काय कराली, उगाच आवाज देऊ लागली बाहेर, उगाच ओरडू लागले। माझे मी थोडे भजे खाले, भोकरून आणले होते भयानं फेमस भजे, छान असतात भोकरचे भजे। भजे खाले, थोडा गोड भात पण खाला। तब्येत बरोबर नाही, खाऊ वाट नाही गेलं। आणि जेवढे घेऊ वाटले तेवढे जांभळं घेऊन खात बसलो अंगणामध्ये आणि व्हिडिओला सुरुवात केलो। तर रोपामधलं मला गवत पण काढायचं होतं, गवत पण झालं होतं, खूप दिवस झालं काढलं नव्हतं मी। आणि ऊन पण एवढं पडाले की नाही बस, आमची तर पेरणी मागीच राहिली बघा। आम्ही आणखी पेरलंच नाही शेतामध्ये। आज तर एवढं ऊन होतं, उन्हाळ्यासारखंच वाटायलं बाबा। तर बरेच काही लोक पेरलेत, पण आम्ही नाही पेरलं। शेत जशाला तसंच आहे, काळाभर एका दिवशीत मागे गेलं तर काहीच नाही, सगळीकडे भय भय। आता जून महिना पण संपत आला तरी पेरणी झाली नाही। तर रोप माझं आता 4 तारखेला 1 महिन्याचं झालं, असं झालेलं आहे बघा माझं रोप। वांग्याचं, टमाट्याचं, मिरचीचं, थोडंफार माझ्या आईला पण दिलं वांग्याचं आजच उपडून। वांग्याचं आणि मिरचीचं काय करते की एवढं ऊन पडाले, कोटं लावते की। तर यावर्षी त्याचं घर काढलं होतं महादेव माळाचं, त्याच्यामुळं बाई मी टाकलं नाही रोप। ते तिच्याकडं बिया खूप असतात, खूप प्रकारच्या खूप बिया असतात, पण ते घर काढलं होतं त्याच्यामुळं ते टाकली नाही रोप। आणि कोंबडे पण खूप आतं, ते उकरून टाकतात म्हणून ते बी टाकली नाही यावर्षी। तर कोटं लावते की तिला पण दिलं उपडून। हे बघा वांग्याचं रोप, मिरचीचं रोप असं छान झालं बघा। आता जरी पाऊस थोडी झड जरी लागली, पाऊस जरी पडला तरी हे लावलं तरी चिटकून जाते। खूप छान गावरानी मिरचीचं आणि गावरानी काळ्या वांग्याचं रोप टाकलं यावर्षी मी, पांढऱ्या टाकलेलं नाही। जांभळ्या कलरचे वांगे, खूप छान रोप निघलं बघा। हे बघू शकता किती छान हिरवगार झालं। तर रोप टाकलेला मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेलाच आहे, बघितलाच असाल। तर 4 जूनला व्हिडिओ टाकलेला आहे मी, रोपाचं कसं लागवड केली, ते शेणखत गवऱ्या ते कुटून। तर दुसरं काहीच टाकलेलं नाही मी। हे बघू शकता किती छान झालेलं आहे रोप आपलं। आता पाऊसच कधी पडते आणि कधी शेतात नेऊन लावा, काय अंदाजच लागणार गेला गड्या। काय पाऊस पडतेच की नाही, आमची पेरणी होतेच की नाही की। कोरडवाहू लोकांची, ज्यांच्याकडे पाणी आहे विहिरीला आणि बोरला, ते सरकी कापूस लावून घेतले। सरकी लावणारे पण हे कोरडवाहूचे पण लावून घेतले, पण आम्हाला कापूस लावायचा नाही यावर्षी, सोयाबीनच्या बॅगाच लावायच्या आता, त्याच्यामुळं पेरणी नाही केली नाही आणखी आम्ही। हे बघू शकता थोडेफार झेंडूचे फुलं पण टाकले, थोडे आपल्यापुरते। गेल्या वर्षी एवढं रोप टाकलं होतं मी, अंगण भरून टाकलं होतं। याला वाटा, त्याला वाटा, याला गचेच्या गचे द्या, त्याला द्या, काय फायदा नाही कोणाला देऊन। यावर्षी थोडंच रोप टाकलं मी माझ्यापुरतं। असं झालेलं आहे बघा आपलं रोप। 4 तारखेला 1 महिना होते, तर इथं दोडक्याच्या आणि कारल्याच्या बिया पण लावल्या, एकच कारलं निघलेलं आहे। तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला मग भेटू का दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बाय।